बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि यांच्या विचारास कार्यास पूरक कार्य करणाऱ्या सर्व महामानवांच्या कार्यास विनम्र अभिवादन। आज बुलढाणा शहरात होत असलेल्या दुसऱ्या वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कथाकार जे यापूर्वी 10 वर्ष साहित्य समिती मंडळाचे प्रतिनिधी होते, आता मराठवाडा साहित्य परिषदेचे ते केंद्रीय पदाधिकारी आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात फार मोठं योगदान आहे असे आमचे स्नेही लातूरचे विलास शिवकीकर सर, प्रख्यात विचारवंत आणि लेखनाच्या क्षेत्रात त्यांची हयात खर्च झाली असे आणि आताही तेच काम करत आहेत असे उत्तमराव कांबळे सर, जे अनेकांची वैचारिक आणि जगण्याची ऊर्जा आहेत असे उत्तमराव कांबळे सर या समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे डीन असलेले आणि या महाराष्ट्रामध्ये 3 पाटलांच्या संदर्भात खूप चर्चा होती सर। अच्युत पाटील सर आपल्याला माहित असेल, डॉक्टर मसूम पाटील, पुरुषोत्तम पाटील आणि आमच्या डॉक्टर गोतू पाटील प्राध्यापक यांच्या साहित्य क्षेत्रात हे 3 पाटलांचं नाव मालेगाव, मनमाड, धुळे, आसनगाव या पट्ट्यामध्ये प्रभावी झालं आणि मग अनुष्ठूप असे कवितारथी असे काम केलं। हे जे वारसा मसूम पाटलांचा, पुरुषोत्तम पाटलाचा वारसा अच्युत पाटीलचा होता। आमच्या माधवीताई इथं बुलढाण्याचं ते वास्तव्य आहे, त्या गोतू पाटलाचा वारसा चालवतात। त्या साहेब म्हणजे कसं हे कुंकळी तसं आहे, कारण असं अनेक लोकांना वाटतं आमचे मुलं राजकारणी व्हावेत, अधिकारी व्हावेत, पण कलावंत व्हावेत, साहित्यिक व्हावेत असं फार कोणाला वाटतं असं मला वाटत नाही। पण या परिवाराने हे जपण्याचं काम केलं। असे आशुतोष पाटील अशा परिवारातून आलेले आहेत ते आशुतोष पाटील सर आणि या आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड, महाराष्ट्रातले प्रख्यात कादंबरीकार आपला बुलढाण्याचे भूषण रमेश शिंगणे उतरातकर सर। कारण साहित्य संमेलन सुरू होतं जोपर्यंत मावळ उभं राहत नाही तोपर्यंत लोक तोपर्यंत चर्चा करत असतात आणि मग त्या दोन्ही प्रकारच्या चर्चा असतात आणि त्या चर्चेचा सर्वातून बाहेर वाट काढत काढत इथपर्यंत यावं लागतं। यातले जे सहप्रवासी माझे आहेत होते आणि पुढे असणार या सर्वांच्या ऋणात राहून मी माझं प्राथमिक सांगतो ते असं लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन व्हावं असा विचार मी साधारण 1987 पासून पुढे मांडलेला आहे आणि तो लेखी पत्रात मांडलेला आहे। आणि याचा पार्श्वभूमी अशी होती, हे जे प्रतिष्ठान जे होतं या प्रतिष्ठानने वामनदादांच्या चर्चेच्या समोर त्यांच्या समोर चर्चा करून रजिस्ट्रेशन केलं आणि त्या चर्चेमध्ये असा मुद्दा मांडला की आम्ही पुढे मागे काही उपक्रम करू, काही आक्षेप येऊ शकतील तर कृपया आपण आम्हाला 2 ओळीचं लेखी द्यावं। वामनदादांनी त्यांच्या डायरीत लिहिलं, त्या डायरीचा पेज बाहेर या दालनामध्ये लावलेलं आहे की बुलढाणा शहरात असं प्रतिष्ठान अस्तित्वात येत आहे, महाराष्ट्रातल्या समस्त जनतेचे विदित असावं आणि खाली वामन कर्डक बुलढाणा। या प्रतिष्ठानने स्थापन झाल्यापासून त्यांच्या स्वप्नातलं समाजमन घडवण्यासाठी काय करता येईल ते करण्याचं काम केलेलं आहे आणि हा एक साहित्य संमेलन हा त्यातला एक भाग आम्ही समजतो। प्रारंभीपासून वामनदादा कर्डकांचे समकालीन एकूण मराठी साहित्यामध्ये जे काम करत होते जगदीश केबुलकर, पी सावळाराम, शांताराम अमलाकर हे लोककवी होते। हे गाणे लिहित होते आणि गाणे म्हणत होते। या लोकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं सन्मानाने निमंत्रित केलं, निमंत्रण दिले आणि त्यांच्या मुलाखती झाल्या, पण वामनदादा कर्डकांना अख्ख्या हयातीत साधं निमंत्रण सुद्धा आलेलं नाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात। आमचा हेतू असा आहे की ज्यांना नाकारलं त्यांची बाजू घेऊन उभे राहणे आणि बाबासाहेब आंबेडकरांची तथागत बुद्ध किंवा एकूण महात्मा फुल्यांनी जे पेरलं ते नाहिरेची बाजू घेणारे जे माणसं असतात ते जिवंत असतात असं त्यांचं म्हणणं आहे। नाहिरा वर्गाच्या बाजूने उभं राहणं हा इतिहासात व्यक्ती होत असतो आणि बाहेर वर्गाची बाजू घेणारे हे व्यवस्थेसोबत पाहत असतात। एकूण सांस्कृतिक आणि कल्चरल हेजिमनी ज्याला म्हणतात, सांस्कृतिक प्रभाव जिथं निर्माण होतो तो सांस्कृतिक स्वीकारला जात असतं। वामनदादा कर्डक हा काळाकाळाने क्रमाक्रमाने स्वीकारला जात आहे। ज्या नामदेव सरांना शिव्याच्या कुठं कविता होऊ शकतात का, उभ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्टेजवर ज्या नामदेव सराला चप्पल मारून फिरणारे लोक तेच लोकांनी पद्मश्री नामदेव सराला कवी पद्मश्री बहाल केलेली आहे।
जे काळ जाऊ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. वामनदादा कर्डकाच्या संवाद मला असं वाटतं तेच होऊ शकतं. काळाकाळाने महाराष्ट्र शासनानं आमचं काही म्हणणं मान्य केलेलं आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्रात बुलढाण्याचे आमदार यांनी सर्वात प्रथम प्रतिष्ठानचं म्हणणं किंवा एकूण आंबेडकरी समाजाचं म्हणणं स्वीकारलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुन्हा अभिनंदन करतो की एकूण महाराष्ट्रात शासनाच्या पातळीवर आणि सरकारी विषयाच्या अनुषंगाने वरती आहे. त्यांनी सर्वात प्रथम वामनदादा कर्डकांचा पुतळा या ठिकाणी स्थापित केला आणि ते आता या बुलढाण्याचं एक आकर्षणाचं केंद्र महाराष्ट्राचं राहिलं आहे. त्याबद्दल सर्वांची चळवळ आपल्याला भाऊ धन्यवाद देत आहे आणि अभिनंदन सुद्धा करत आहे. नंतर वामनदादा कर्डकांच्या नावाने आज महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून सांस्कृतिक विभागाने लोककलेतला जीवन गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे. या पुरस्काराची मागणी आमचं प्रतिष्ठान 2003 पासून करत आहे आणि मी 1990 पासून सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो. वामनदादा कर्डकांच्या नावाने अध्यासन केंद्र व्हावं अशी आमची मागणी होती. आज 4 विद्यापीठात महाराष्ट्राच्या अध्यासन केंद्र सुरू झालेले आहे. त्यांच्या नावाने अध्यासन सुरू झाले आहे. स्वागत करायचं लोकांच्या पीएचडी वामनदादा कर्डकांजवळ आहे. मी अगोदर जे म्हणत की असं की नागरिकाची बाजू घेणाऱ्याचं महत्व हे कालांतराने होत असतं. वामनदादा कर्डकांच्या साहित्याचं महत्व हळूहळू समाजाला पटत आहे. व्यवस्थेला पटवण्याचं काम तुमचं आमचं आहे. हे साहित्य संमेलन भरवणं म्हणजे वामनदादा कर्डकांचं मराठी साहित्याचं नाव अधोरेखित करणे, मराठी साहित्याचं स्थान अधोरेखित करणे हे आहे. आणि याचा हेतू असा आहे की आम्ही जबरदस्ती लावतो अशाचा भाग नाही. जे सन्माननीय आहे, जे पात्र आहे त्यांना संधी मिळावी. अण्णाभाऊ साठेच्या संदर्भात सुद्धा ते झालंय. उभे आहेत की त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वीकारलेलं नाही. आता कादंबऱ्या आणि अध्यासन त्यांना येते होत आहे. वामनदादा कर्डकांना 1983 साली मुद्दाम ज्या काळात नाकारले होते त्या काळात 1983 साली उस्मानाबादच्या आत्मेतर साहित्य संमेलनाचं उद्घाटन वामनदादा कर्डकांच्या हस्ते डॉक्टर गंगाधर पानतावणे साहेबांनी केले होतं. ज्या काळात वामनदादा कर्डकांना साहित्यिक म्हणून सहज स्वीकारत नव्हतं कोणी, त्या काळात पानतावणे सरांनी त्यांच्या हस्ते आत्मेतर साहित्य मला वाटतं उमदताई कायडे पावळे या अध्यक्ष होते त्या संमेलनाच्या आणि वामनदादा कर्डक उद्घाटन केलं. म्हणजे काळानुरूप वामनदादा कर्डक हा स्वीकारणं झालेला आहे संस्कृतीच्या साहित्याच्या पातळीवर. आणि माझ्या प्रास्ताविकात नोंदवताना मी जाणीवपूर्वक हीच गोष्ट नोंदवते की वामनदादा कर्डक साहित्याच्या संस्कृतीच्या अंदाने भविष्याचा वेध देऊन आणि काळाचं भान ठेवून लेखन करणारे कवी होते. त्यांचं मराठी साहित्याला योग्य तो सांस्कृतिक सन्मान करणे सुरू केलेलं आहे. मला वाटतं साहित्य क्षेत्र सुद्धा आता वामनदादा कर्डकाला स्वीकारले. कारण 2001 मध्ये पहिली कविता सुरू झाली सराव करताना ती इंग्रजी माध्यमाच्या 5व्या वर्गातल्या मुलांना सुरू झाली. नंतर हळूहळू मराठी सुरू. मला वाटतं आपण या साहित्य संमेलनाचा उद्देश भूमिका अशी आहे की वामनदादा कर्डकांचं मराठी साहित्याचं स्थान अधोरेखित करणे आणि एक कवी, द्रष्टा, लेखक आणि काळाचं भान ठेवून लेखन करणारा कवी यांच्या विचारास कार्यात पुन्हा आभार करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सांगतो धन्यवाद साबळे सर. वामनदादा कर्डकांची लेखणी, त्यांचं साहित्य, याचं स्थान मराठी साहित्यात अधोरेखित करण्यासाठी हे साहित्य संमेलन आहे असा विचार या प्रास्ताविकातून आपण या ठिकाणी मांडलेला आहे. निश्चितपणाने संमेलन त्याच दिशेने पुढे जाणार आहे.